प्रणाम. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातले उमेदवार शशिकांत शिंदे यांना हल्ली का पेपरचं कळेल असंच झालंय बाबा. निम्म्या पेपरने असं छापलंय की अटक झाली. 7 जणांना आधी झाली होती, आता यांना पण झाली, असं निम्म्या मराठी पेपरने छापलंय. आणि निम्म्या पेपरने असं छापलेलं आहे की अटक होण्याची टांगती तलवार, अटक होण्याची शक्यता. आणि शरद पवारांचं आज सकाळी 9:30च्या बातम्यांमध्ये स्टेटमेंट होतं की जर शशिकांत शिंदे यांना अटक झाली एपीएमसी भ्रष्टाचार प्रकरणामध्ये, FSIचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये 62 कोटीचा अपहार केल्याबद्दल, 62 कोटीचा अपहार केल्याबद्दल त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात जर त्यांना अटक झाली तर सकाळी 9:30 वाजता शरद पवार असं सांगत होते की महाराष्ट्राच्या केवळ साताऱ्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या एकूण एक तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे लोक निदर्शनं करतील. मला अजूनपर्यंत मी व्हेरीफाय करतोय, 2 वाजले 2:30 वाजले, की त्यांना अटक झाली का नाही झाली अजून कन्फर्मेशन नाही मिळत आहे. पण व्हॉट एव्हर इट इज, अटकेची टांगती तलवार म्हणा नाही तर अटक म्हणा, पण उदयनराजे भोसले हे त्यांचे प्रतिस्पर्धी आणि उदयनराजे भोसले यांच्या दृष्टीने शशिकांत शिंदे हे मुळामध्ये आव्हानच नव्हतं. खरं सांगायचं तर त्यांना आव्हान कोण ठरलं असं माहितीये? एकच माणूस, गेल्या वेळेस श्रीनिवास पाटलांनी त्यांचा पराभव केला होता. पण यावेळेला पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे, त्यांना जर इथे उमेदवारी दिली असती उदयनराजेंविरुद्ध तर उदयनराजेंना ते भारी पडले असते. म्हणजे मग भारतीय जनता पक्षाची ही एक सीट जी आहे ती गेली असती. म्हणून बघा, त्यांना सतत भीती भारतीय जनता पक्षाला अशी वाटत होती की इथे काँग्रेसला जागा देतील आणि पृथ्वीराज चव्हाणांना उभे करतील तर मग उदयनराजेंना धोका आहे. मग त्यापेक्षा उदयनराजे ऑलरेडी राज्यसभेवर आहेतच, ते हट्टी आहेत आणि त्यांच्या पुढे काही चालत नाही. आले उदयनजींच्या मनात येथे भाजपचेच आले ना, त्यांनी हक्काने अशी राज्यसभा पण हिसकावून घेतली यांच्याकडून. बरं कसं आहे की साताऱ्यामध्ये त्यांच्याकडे दुसरा कोणी माणूसच नाही, उमेदवार नाही, नेता नाही की जो निवडून येऊ शकेल. त्यामुळे भाजप पण हतबल आहे, मजबूर आहे. तर त्यामुळे निवडून येण्याची गॅरंटी, पण तरी श्रीनिवास पाटलांनी गेल्या वेळेला हरवलं होतं आणि पृथ्वीराज पाटील असते तर यावेळेला पृथ्वीराज चव्हाण असते त्यावेळेलाही पराभव होऊ शकत होता त्यांचा. किंवा दोन्ही छत्रपतींना पाडण्याचा डावच होता मुळामध्ये शरद पवारांचा, आणि पाडणार आहेत ते असं म्हणतात. पण मला उदयनराजेंच्या संदर्भात आता असं वाटतं की शशिकांत शिंदे यांच्यावर हा जो आरोप झालाय तो झाला असता किंवा नसता, त्यांना अटक झाली असेल किंवा नसेल तरी देखील उदयनराजेंच्या पुढे शशिकांत शिंदे टिकणं अवघडच होतं. आणि आता हे एपीएमसी प्रकरण परत मागचं परत काढतात, हे काढतात. हे सरकारची सध्याची नीती आहे की उमेदवारी दिली एखाद्याला की त्याची जुनी प्रकरणं उकरून काढायची. मुळामध्ये उदयनराजेंचे इतका अपमान भारतीय जनता पक्षाने केला. खरं म्हणजे की 5-6 दिवस एवढं मोठे छत्रपती, वंशज साक्षात छत्रपतींचे, त्यांना 5-6 दिवस भेटले नाही कोणी. आणि भेटल्यानंतरही बघूया म्हणाले, नंतर म्हणाले करूया काहीतरी. नंतर यांनी जेव्हा सांगितलं मग मी पक्ष सोडून जातो, दुसऱ्या पक्षात जातो, नाही तर अपक्ष म्हणून उभा राहतो, निवडून येतो, तेव्हा मग नाईलाजानी त्यांना उमेदवारी दिली अखेरच्या क्षणाला. म्हणजे जेवढा अपमान करणं शक्य आहे, छत्रपतींची गादी वगैरे म्हणताना तुम्ही, आणि तिकडे कोल्हापुरामध्ये बिनविरोध निवडून द्यायची भाषा होते आणि इकडे यांना विरोध त्यांच्याच पक्षातून भाजपवाले शेवटपर्यंत ताणून धरतात. व्हॉट एव्हर इट इज. पण आता उदयनराजे हे भाजपचे उमेदवार आहेत आणि माझ्या मते ते शशिकांत शिंदे समोर असल्यामुळे अटक बिटकमुळे काय फरक पडेल असं मला वाटत नाही. झाली अटक तरी काही सहानुभूती येणार नाही, आणि अटक नाही झाली तरी मुळात तो कार्यकर्ता मर्यादित कुवतीचा आहे. आमदारकीपर्यंत ठीक आहे त्यांचं, खासदारकी हे त्यांच्या बस की बात नाही आहे. त्यामुळे उदयनराजे माझ्या अंदाजाने शशिकांत शिंदेविरुद्ध मिनिमम लाख मतांनी निवडून येतील. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.